तासगाव तालुक्यातील सावळज परिसरात काल पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे या भागात पिकांचं मोठं नुकसान झालं। उडीद, भुईमूग यासारखी पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि यामुळे ही पिकं कुजून जाण्याच्या स्थितीत आहेत। त्यामुळे सरकारने या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतायत। ही जी दृश्य सध्याची आपण पाहताय ही एका शेतामधील दृश्य आहेत ज्या ठिकाणी काल अतिवृष्टी झाली। ठिकाण आहे तासगाव तालुक्यातील सावळज भाग परिसर। या परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आज ही जी उडीद, भुईमूग सारखी पिकं आहेत ती संपूर्ण पिकं आपण पाहतोय शेतामध्ये पाणी उभं राहिलेलं आहे। गुडघाभर इतकं पाणी होतं काल, आज ही अनहिप पाणी उभं आहे आणि यामुळे मोठ्या नुकसानीला शेतकऱ्याला समोर जायला नाही, कारण या पिकामधून आता हाती काही लागेल अशी परिस्थिती नाही, कारण हे सगळी पिकं आता पाणी साचून राहिल्यामुळे कुजून जाण्याच्या मार्गावरती आहेत। आपल्यासोबत शेतकरी आहेत। काय मागण्या आहेत सरकारकडे? हे नुकसान तर भयावह आहे। आता पेरणी झाल्यापासून आता काढणे दिवस आले तरी काय अजून पाऊस चालू आहे, 4 महिने झालं। आता काही शक्यतो हाती काय लागण्याची शक्यताच नाही। म्हणजे जेवढी सरकारकडून मदत मिळाली तेवढी आम्हाला मिळायची अपेक्षा आहे। सातत्याने अतिवृष्टी झाली आहे। सातत्याने सलग 4 महिने पाऊस चालू आहे। कुठली कुठली पिकं? सोयाबीन, भुईमूग, उडीद, मका सगळी पिकं पाण्याखाली। तर ही सगळं भयावह नुकसान या अतिवृष्टीमुळे या भागामधलं आपल्याला दिसून येते। पूर्णतः पाण्याखाली पिकं राहिल्यामुळे हाती काही लागेल असं शेतकऱ्यांना अपेक्षा नाहीये। त्यामुळे सरकारनं आता शेतकऱ्यांना भरपाईची या ठिकाणी अपेक्षा शेतकऱ्यांना फार मोठी सरकारकडून दिसून येते। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सावळज, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।